काल रात्री मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा तू माझी मराठीची वही पाहिलेलीस? असेल ना बाळा बॅग मध्ये, एकदा बघ ना, मी स्वयंपाक करतेय ना, जा ना. बाबा बाबा दीदीची बस गेली. अरे देवा, हे बघ हे काय म्हणतोय, आरोहीची बस गेली म्हणा. आता काय करायचं? बाबा मग तुम्ही सोडा ना मला. ए नाही नाही, मला वेळ नाही तुला सोडायला. ए आई तू सोड ना. नाही ना बाळा, मला स्वयंपाक करायचंय. नाही, मी नाही सोडू एक शकत. काम कर, तू रामू काका सोबत जा. रामू काका, हिला शाळेला नेऊन सोडा बरं. आणि मॅडम, जसे की तुम्ही मराठीचे शिक्षक आहात तर वर्गामध्ये जाऊन निबंध लिहून आणा. आणि राजपूत सर, तुमचे गणिताचे QR कोड बनवणे झाले का? अहो, ते तुमच्या चपात्या आणि भाकऱ्या कॉस्टितामध्ये बांधून ठेवा. आम्हाला फक्त आणि फक्त आमचे QR कोड पाहिजे. तुम्ही आमच्या शाळेचं नाव ऐकून फ्लावर समजलात काय? मग काय फायर आहे तुम्ही? अहो, आमची शाळा वाईल्ड फायर आहे, वाईल्ड फायर. अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबर शाळा आहे आमची. उगाच काय म्हणताय तुम्ही? मॅडम, जाऊन निबंध लिहून आणा बरं. उठा मुलांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खाली बसा. ह्याच्यानंतर जर मॅम केलं ना, खूप मार खाचाल. बर, ते सोडा. आज आपल्या शाळेत माझी इच्छा या विषयावर निबंध लेखनाची स्पर्धा आहे. तर आपली आपली मराठीची वही काढा. माझी इच्छा या विषयावर निबंध लिहायला सुरू करा बरं. ओके मॅम. किती मी सांगितलं तर तुम्ही मॅमच करतात. हॅलो. हां, हॅलो प्रिन्सिपल सर. हो मी येते. मुलांनो, मी 2 मिनिटात बाहेर जाऊन येते. आपला आपला निबंध कंटिन्यू ठेवा. हो सर, मी येते. सर येऊ, निबंध घ्यायचंय. द्या मुलांनो, चला निबंध द्या. द्या चला. हो मी येणार आहे उद्या. अलीकडे. सगळे मोबाईल मध्ये व्यस्त आहेत. मग मी कॅरम खेळू कोणासोबत? हा, मला बाबा त्या दिवशी म्हणले होते की ते माझ्यासोबत कॅरम खेळतील. मी बाबाला विचारते. हॅलो. अहो ताई, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या. कसे भेटतील लाडकी बहिणीचे पैसे? बाबा काय तुझं? माझ्यासोबत कॅरम खेळा ना. हे नाही नाही, मला वेळ नाही. जा बरं तू तिकडं. अहो, एक तर लाडकी बहीण तुम्ही मुख्यमंत्र्याची, आणि ताप देता माझ्या डोक्याला. लवकरात लवकर ती कामं वेग करून घ्या बरं तुम्ही. बाबा खेळा ना माझ्यासोबत. मी नाही म्हणलं ना तुला, कितीदा सांगावं लागतं तुला? जा बरं तिकडं. बाबा नाही खेळले माझ्यासोबत. ए चिंटू. ए चिंटू खेळ ना रे माझ्यासोबत. ए चिंटू माझ्यासोबत खेळ ना. चिंटू. काय ग तुझं? तुझ्यामुळे माझा सगळा गेम खराब झाला. जा बरं तिकडे. चिंटू पण नाही खेळला माझ्यासोबत. हा, आबा माझा खूप लाड करतात. आबा नक्की खेळतील माझ्यासोबत. पण मला इथं बघू देत नाहीयेस. आबा खेळा ना. अरे, योगी आलाय का मोदी आलाय काहीच दिसत नाही आहे चष्म्याहून. जा बर तू तुझ्या आजी बरा खेळ जा. आबा पण नाही खेळले माझ्यासोबत. ए आजी. नमः शिवाय, नमः शिवाय. ए आजी माझ्यासोबत खेळ ना ग. अगं बाई, एक तर तुझा ते बाबा मला महाकुंभला नेत नाही आणि वरून तू मला इथं पूजा पण करू देत नाही. जा तुझ्या ताई बरा जाऊन खेळ तिकडं. ए आजी खेळ ना ग. अगं जा ग, घातली मातीत. काय व्हा म्हणले की त्या ऑनलाईन बाबांनी? गुळ व्हा म्हणलं का तूप व्हा म्हणले की? जा तिकडं. आजी पण नाही खेळल्या माझ्यासोबत.
कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला चटका लागला तर मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोसल, थोडं तरी सांगाल का नाही? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? हो का आई, मी जेवले. तू खेळ ना माझ्यासोबत. हॅलो, हा आपण नवीन हॉटेलला जाऊ हा, किती पार्टी. ए, आई. अगं अरे तुला कितीदा सांगितलं ग फोनवर बोलताना डिस्टर्ब करत जाऊ नकोस. जा ना दुसऱ्या सोबत खेळ. हा, ए, आई जा. खेळ ना ग. अगं कितीदा सांगावं लागतं, जा ना. आई पण नाही खेळली माझ्यासोबत. Sami, पुढे कोणी खेळेल माझ्यासोबत? कोणाला वेळ आहे इथे माझ्यासोबत खेळायला? ना आई मला शाळेत सोडते, ना बाबा मला शाळेत सोडतात. चिंटू पण माझ्यासोबत खेळत नाही. ताई पण दिवसभर मोबाईल बघते. कोणीच नाही खेळत माझ्यासोबत. आजी पण दिवसभर पूजा करत असते. आबा पण दिवसभर टीव्ही बघतात. कोणालाच वेळ नाही इथे माझ्यासोबत खेळायला. आरोहीचे वडील बोलतायत का? हा, तुम्ही कोण? हा सर, मी आरोहीच्या शाळेचा मुख्याध्यापक बोलतोय. हा, बोला ना सर. हा सर, आज तुम्ही लवकरात लवकर आरोहीला घेऊन शाळेला या. ठीक आहे सर, मी लगेच पोचतो. सर. आरोहीची आई, चल आपल्याला शाळेत जायचंय. आरोही चल पटकन, शाळेत जायचे, आवर लवकर. आले आई. सर बोलवलंच? हा सर. सर, काल आम्ही आमच्या शाळेमध्ये माझी इच्छा या विषयावर निबंध घेतला होता. सगळ्या मुलांनी आम्हाला निबंध लिहून दिला. पण हे पहा, आरोहीने काय लिहिले. आई, ताई, आबा, बाबा, थोड्या वेळ थांबा ना. कधीतरी त्या मोबाईल शिवाय आजूबाजूला बघा. दिसेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे बघताना. मी जर मोबाईल फोन असते तर असा विचार करताना. एक बाप म्हणून मी आपल्या मुलीला वेळ देण्यात कमी पडलो. अहो, त्या मोबाईल नावाच्या भस्मासुराला जवळ करून घरातील सर्वजण मात्र माझ्या या गोंडस लेकराला दूर करून बसले. तिथे उपस्थित तमाम मायबाप प्रेक्षकांना माझा प्रश्न आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण आपल्या मुलांसाठी वेळ देत आहोत का? नाही मंडळी, कुठेतरी चुकतंय आपलं. पण आपले आई बाप मात्र चुकले नाही. तो काय बालपण दिलं त्यांनी आपल्याला. आठवा तो 30 वर्षापूर्वीचा काळ. किती समृद्ध होते ते दिवस, किती समृद्ध होतं ते बालपण. लौटता था मैं जब पाठशाला से घर, अपने हाथों से खाना खिलाती थी माँ. रात में अपनी ममता के आंचल तले थपकियां दे के मुझको सुलाती थी माँ. सोच के दिल में एक टीस उठती रही, रात भर दर्द मुझको जगाता रहा. 4 पैसे कमाने में आया शहर, गाँव मेरा मुझे याद आता रहा. गाँव मेरा मुझे याद आता